नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र तिसरे सूत्र भगवान परशुराम. सत्र तिसरे सूत्र भगवान परशुराम. ग्रंथसूक्त मालिकेचा 16वा भाग आणि भगवान परशुराम हे सूत्र धरून पहिला व्हिडिओ. ग्रंथसूक्त ही मालिका आपण 19 एप्रिल 2026 पासून दररोज सकाळी 6:30 वाजता एक व्हिडिओ आणि या मालिकेचा विषय असा असेल की एक विषय अनेक पुस्तकं, एक लेखक अनेक पुस्तकं, एक विषय अनेक भाषातली अनेक पुस्तकं आणि या पुस्तकांमध्ये असलेलं साम्य किंवा विरोधाभास असं सूत्र धरून आपण ग्रंथसूक्त ही मालिका करत आहोत. याच्या पहिल्या सत्रामध्ये आद्य शंकराचार्य या विषयाचा सूत्र धरून आपण 13 व्हिडिओ केले. त्यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये राम मोनी चिपळूण हे सूत्र धरून आपण 2 व्हिडिओ केले आणि आजपासनं या मालिकेचं तिसरं सत्र ज्याचं सूत्र आहे भगवान परशुराम. ग्रंथसूक्त या मालिकेच्या पहिल्या सत्राचं सूत्र आद्य शंकराचार्य असल्यामुळे आपण भगवान परशुराम या मालिकेची सुरुवात आद्य शंकराचार्य आणि भगवान परशुराम यांची तुलना करून करणार आहोत. तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून ग्रंथसूक्त या मालिकेचं आपण जे पहिलं सत्र केलं त्यातल्या 13व्या भागाचा किंवा व्हिडिओ हा आद्य शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक असा तुलनात्मक अभ्यास करणारा होता. तशाच पद्धतीनं याच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य यांचं सूत्र किंवा तुलना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण मुळामध्येच जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला मला राहून राहून असं वाटतं की या परंपरेची सुरुवात भगवान परशुरामांमुळे झाली. भगवान परशुराम, त्यानंतर आद्य शंकराचार्य, त्यानंतर समर्थ रामदास, त्यानंतर लोकमान्य टिळक, अशी ती वेगवेगळ्या काळातली परंपरा आणि याच्यामध्ये आणि आधी किंवा नंतर अशा अनेक कडी जोडता येतील अशी ही भव्य दिव्य परंपरा. पण या परंपरेचे 2 अत्यंत तेजस्वी चकाकते हिरे म्हणजे भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य आणि म्हणूनच त्यांचा तुलनात्मक अभ्यास हा आजच्या व्हिडिओचा विषय. तसं पाहिलं झालं तर या दोघांची जन्मतिथी अगदी जवळजवळची आहे. भगवान परशुरामांची जन्मतिथी वैशाख शुद्ध तृतीया, जी आपण अक्षय तृतीया किंवा अक्षय्य तृतीया म्हणून ओळखतो, ती त्यांची जन्मतिथी. तर आद्य शंकराचार्यांची जन्मतिथी वैशाख शुद्ध पंचमी. आद्य शंकराचार्यांचा जीवनकाळ 788 ते 820 असा मानला जातो. अशा पद्धतीचा नेमका तपशील भगवान परशुराम यांच्याबद्दल मात्र उपलब्ध नाही. भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य या दोघांचाही केरळशी संबंध आहे. गोकर्ण ते कन्याकुमारी या जमिनीची निर्मिती भगवान परशुरामांनी केली असं मानलं जातं. तर आद्य शंकराचार्यांचा जन्मच मुळी केरळचा कोचीन जवळच्या कालडी या गावातला. त्यांच्या एकूण 32 वर्षाच्या आयुष्यापैकी आद्य शंकराचार्यांच्या बालपणीची पहिली 8 वर्ष ही कालडी गावात गेली आहे आणि आद्य शंकराचार्यांच्या आईचा मृत्यूही केरळशी झालाय. म्हणजे केरळची निर्मिती ह्याच्या निमित्तानं भगवान परशुरामांचा केरळशी संबंध. तर या 3 कारणांमुळे आद्य शंकराचार्यांचा केरळशी संबंध. काश्मीर या भागाशी या दोघांचा संबंध आलाय. भ्रमणाच्या निमित्तानं भगवान परशुराम यांचा काश्मीरशी संबंध आला. आद्य शंकराचार्य आणि काश्मीर या विषयावर ग्रंथसूक्त या मालिकेमध्येच आपण 12वा भाग या विषयावर केलाय, त्यामुळे त्याची सविस्तर चर्चा आत्ता इथे करत नाही. थोडक्यात सांगायचं तर आद्य शंकराचार्यांचा काश्मीरशी संबंध हा त्यांच्या कैलासगमनामुळे, त्यांच्या आतर्क्याची हाक अशा स्वरूपाच्या घटनेमुळे, शारदा देवी मंदिरामधल्या त्यांच्या शास्त्रार्थाच्या निमित्ताने आहे, जगद्गुरु ही पदवी त्यांना तिथं दिली गेली या निमित्ताने, आणि आद्य शंकराचार्यांचे गुरु गोविंद यती हे मूळचे काश्मीरचे निवासी आणि त्यांचं मूळ नाव चंद्रशर्मा ब्राह्मण, याही निमित्तानं त्यांचा काश्मीरशी संबंध आहे.
आद्य शंकराचार्य किंवा भगवान परशुराम याची तुलना पुढे नेत असताना त्या दोघांच्याही आयुष्यावरती असलेला त्यांच्या त्यांच्या मातेचा प्रभाव हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. वडिलांचा अंत्यसंस्कार भगवान परशुरामांनी त्यांच्या आईच्या इच्छेनुसार केलाय आणि आईच्या शब्दाखातर ती अंत्यसंस्काराची कावड आपल्या खांद्यावर घेऊन भगवान परशुरामांनी प्रवास केलाय. इतके ते मातृभक्त होते. इतकं असूनही त्यांच्याबद्दल आईच्या संबंधामध्ये काही प्रवाद आहेत, ही गोष्ट ही वेगळी. त्रोटक का होईना, पण तसाही संदर्भ मातेच्या प्रभावाचा भगवान परशुरामांच्या आयुष्यावर आहे. आद्य शंकराचार्यांचा जर विचार करायचा झाला तर मातेचा प्रभाव या घटकेच्या दृष्टीनं मातेसाठी त्यांनी कालटी या त्यांच्या मूळ गावातला नदीचा प्रवाह बदलला असं मानलं जातं. संन्यासी असूनही त्यांनी आईचे अंत्यसंस्कार केले, अशाही अर्थानं आद्य शंकराचार्य आणि त्यांची माता यांचा संबंध करता येईल. आईच्या मृत्यूसमयी तिला श्रीकृष्ण दर्शन घडवलं आणि त्यावेळेला की भक्ती केवळ वृक्ष असून चालणार नाही, तर तिला प्रेमाचा आणि स्नेहाचाही ओलावा द्यावा लागेल. याचं प्रत्यंतर आईच्या मृत्यूमुळे आद्य शंकराचार्यांना आलं असं मानलं जातं. याही अर्थाने आद्य शंकराचार्यांच्या जीवनावरती आईचा प्रभाव आहे. कारण आद्य शंकराचार्यांची स्तोत्र ही जितकी त्याच्या काव्यालंकाराबद्दल ओळखली जातात, तितकीच ती भाव्य व्यक्ती आणि गेयतेकरताही ओळखली जातात. ही मातेच्या प्रभावातनं आद्य शंकराचार्यांना मिळालेली देणगी आहे. भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य या दोन्हीही व्यक्तींकडे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात दुर्लक्ष होतं. हे दुर्दैवी स्वरूपाचं साम्य भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य यांच्या बाबतीत आहे. भगवान परशुराम किंवा आद्य शंकराचार्य हे दोघही आयुष्यभर प्रचंड फिरले आणि एका वेगळ्या अर्थानं ब्राह्मणो फिरतो बरा अशी साक्ष त्यांनी दिली. अशाही वेगळ्या पद्धतीचं साम्य भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य आहे. भगवान परशुरामांनी 3 स्तोत्र लिहिली असं समजलं जातं. आद्य शंकराचार्यांनी काहींच्या मते 111 स्तोत्र लिहिली, काहींच्या मते 88 स्तोत्र लिहिली, काहींच्या मते 77 स्तोत्र लिहिली. भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य यांचा नर्मदा नदीशी असलेला संबंध याही मुद्द्याचा विचार या दोघांची तुलना करताना करावा लागेल. आद्य शंकराचार्य आणि नर्मदा नदी याच्या संबंधातला एक फार मोठा व्हिडिओ आपण ग्रंथसूक्त याच मालिकेमध्ये 11व्या भागामध्ये केलाय, त्यामुळे त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करत नाही. नर्मदाष्टकम स्तोत्र आणि आद्य शंकराचार्य हा तर एक अविभाज्य आणि अविभिन्न असा मुद्दा आहे. जर भगवान परशुरामांच्या संदर्भामध्ये भगवान परशुरामांच्या संबंधामध्ये नर्मदा नदीचा विचार करायचा असेल तर परशुरामांनी कार्त्यवीर्यार्जुनाचा पराभव हा नर्मदेच्या किनारी केला, हाही संदर्भ विसरता येत नाही. भगवान परशुरामांनी ब्रह्मपुत्रेचा रोख बदलला अशी आख्यायिका सांगितली जाते, तर आद्य शंकराचार्यांनी त्यांचा जन्मस्थान कालटी गावातला नदीचा प्रवाह आपल्या आईसाठी बदलला अशी आख्यायिका सांगितली जाते. आजच्या परिभाषेत बोलायचं झालं तर भगवान परशुराम हे एका अर्थाने आजच्या बॅकबे रिक्लेमेशन या प्रकल्पाचे जनक आहेत असं म्हणता येईल. अशीच जर संकल्पना आद्य शंकराचार्यांच्या बाबतीत करायची झाली तर भगवान परशुराम हे जर बॅकबे रिक्लेमेशनचे जनक असतील तर नदीजोड प्रकल्पाचे जनक हे आद्य शंकराचार्य आहेत असं म्हणावं लागेल. या दोघांच्याची तुलना करत असताना भगवान परशुराम काय किंवा आद्य शंकराचार्य काय, या दोघांचाही वाद आणि संवाद या दोन्हीवरती भर होता होईत चर्चेने प्रश्न सोडवण्याचा या दोघांचाही प्रयत्न असे. पण या दोघांनाही शस्त्राचं वावडं नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवान परशुरामांनी 21 वेळा आपली पृथ्वी निक्षत्रिय केली असं मानलं जातं. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या धर्मप्रसारार्थ जी यात्रा केली त्याचं नावच मुळी दिग्विजय होतं हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य असा विचार करत असताना आचार्य परंपरा या घटनेचाही उल्लेख केला पाहिजे. भगवान परशुरामांचे वडील जमदग्नी
यांच्या वधामुळे ऋषी परंपरा अंत पावली आणि गुरु परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. याच्या उलट आधुनिक आचार्य परंपरेची सुरुवात ही गुरु शंकराचार्यांमुळे, आद्य शंकराचार्यांमुळे झाली असं मानलं जातं. पण या दोघांच्या मध्ये विरोधाभासाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की भगवान परशुराम हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दीर्घायुषी होते. वेगवेगळ्या टप्प्यावरती भगवान परशुरामांचा या ना त्या संदर्भामध्ये उल्लेख आपल्या विविध साहित्यामध्ये येत असतो. मग याची परंपरा किंवा प्रचिती आपण आद्य शंकराचार्य आणि भगवान परशुराम यांचा जितके वेळेला ललित साहित्यामध्ये सुद्धा विचार करतो त्यावेळेला जाणवते. भगवान परशुराम हे ज्या वेळेला कुरुसभेमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने समेटाचा प्रस्ताव घेऊन आले होते, त्या सभेमध्ये भगवान परशुरामांचं जिवंतपणी शेवटचं दर्शन झालं असे काही ठिकाणी उल्लेख आढळतात. त्यानंतरच्या काळामध्ये भगवान परशुरामांचा उल्लेख कधीही आलेला नाही. पण त्याच्या आधीच्या अनेक वर्षांच्या घटनांमध्ये या नात्या स्वरूपामध्ये भगवान परशुरामांचा उल्लेख होतो. इतकं दीर्घायुष्य तर सोडा, आद्य शंकराचार्य यांचं एकूणच आयुष्य 32 वर्षाचं आहे आणि त्या 32 वर्षाच्या आयुष्याचे प्रत्येकी 8 वर्षाचे असे 4 वेगवेगळे टप्पे आहेत, याचा विचार करावा लागेल. भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य असा विचार करत असताना भगवान परशुरामाला विष्णूचा 6वा अवतार मानलं जातं. अशा पद्धतीनं विष्णूच्या अवतारांची परंपरा जर मांडायची झाली तर आद्य शंकराचार्य हे विष्णूच्या 10 मान्य झालेल्या हिंदू परंपरेतल्या अवताराचा भाग नाहीत. पण आद्य शंकराचार्यांमुळे गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून मान्यता मिळाली असं अनेकदा मानलं जातं. भगवान परशुराम यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात हास्य, शक, यवन आणि तालजंध यांचा त्रास झाला, तर जैन, बौद्ध यांचा त्रास आद्य शंकराचार्यांना झाला. हा आपला ज्ञात इतिहास आहे. भगवान परशुरामांमुळे आयुष्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण धर्म यांचे काही संबंधातले प्रश्न उपस्थित केले गेले किंवा उपस्थित झाले असं मानलं जातं. या तुलनेमध्ये आद्य शंकराचार्यांनी स्वतःच्या अस्तित्वाविषयी विचारलेले 3 प्रश्न हे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अजरामर झालेले आहेत. कोहम, को जायती आणि को अस्ति. मी कोण आहे, मला कुठे जायचंय आणि माझं अस्तित्व कशासाठी आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे आपल्या आयुष्याची परिक्रमणा आणि परिक्रमा आहे असं मानण्याचा हिंदू धर्माचा संकेत आहे. आणि भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य यांच्या कार्याची, आयुष्याची, व्यक्तींची आणि व्यक्तिमत्वांची तुलना करून आपण भगवान परशुराम या सत्राला सुरुवात करू. या 3ऱ्या सत्राचा पहिल्या व्हिडिओचा म्हणूनच विषय भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.